तुम्ही त्या भगवंताक सहन झाला बस झाला माका काय बोलायचं नाही. लोकांना बोर करू नको बुवा. रुपवलीच्या अगोदर किती बोलणं आणि किती गाणी बुवा. बाळासाहेबांबद्दल मला त्या विषयावर तू तरी निदान सांगू नकोस. नुसत्या बक्षिसांसाठी आम्ही गाणी कधी म्हणत नाही बुवा. जे द्यायचं आहे ते प्रामाणिकपणे देतो. मुद्देसूद बुवा बोला. मुद्दे जे मी घेऊन चाललोय त्या मुद्द्यांना धरून चालला. एकदम एवढं कंटाळवाणी. गेल्या वर्षी मी मोठेपणाचा विषय नाही. ते आयोजक आहेत, हे मायबाप भगिनी श्रोतेजन आहेत. रस्त्याच्या त्या पलीकडेपर्यंत गर्दी बुवा. माझे गाववाले मला भेटायला येत होते, त्यांना शेवटपर्यंत यायला मिळालं नाही बुवा. एवढी तुफान गर्दी होती. आणि रुपावली चालू झाल्यावर बुवा तुमच्या रुपावलीच्या अगोदर बोर वातावणी करून पाहिजे तर कमेंट्स लाईव्ह बाईमध्ये बघा काय ते पाहिजे तर बघा. म्हणजे हा मोठेपणाचा आणि माझा तुम्हाला वाईट बोलण्याचा उद्देश नाही बुवा. लोक थांबली पाहिजेत ना. आज आमने सामनेला काही लोक नावं ठेवतात. का ठेवतात बुवा? आपण रुपावलीच्या आणि नोटेशनच्या अगोदर एक दीड तास काढलं तर आपल्या अभंग आणि कोण गवळणी ऐकणार सांगा ना. लोकांना आपण भजन ऐकवण्याची सवय लावूया ना. मनोरंजन ठीक आहे, भजनाच्या माध्यमातून मनोरंजन झालं पाहिजे, पण ते गजरामध्ये बुवा. तुझ्यासारखे आता तू सुद्धा आता आलायस ना 10-12 वर्ष या क्षेत्रामध्ये बुवा आहेस. तू काही नौखा बुवा नाही आहेस. नाव कमवायचं आता तुझे दिवस नाहीत. नाव कमवलेलं आहे, ते टिकवलं पाहिजे बुवा. लक्षात ठेवा. आनंद सावंत तुम्हाला खरोखर सांगतो, ही व्यक्ती अशी आहे कुठल्याही बुवाकडे न संकोच करता ती वाजवायला बसते. माझ्या विद्यार्थ्यांची पण भारे त्यांनी खूप वाजवले. असे कलावंत बुवा कमी असतात. हे का उगाच पेवतो माका सांग. किती पैसे दिले म्हणजे तू श्रीमंत होशील सांग. कोरू तुका मी आता चेक देतोय किती. आणि तू सांगतोस लोक एक म्हणता जोईल संपलो काय लोक राजा झालो. अरे बुवा बोलण्यात काहीतरी चौरव ठेव ना. निदान तुझे ना जीवाभावाची मंडळी बसली ते का तरी ना अप्रत्यक्ष विचार ऐका बोलतोस तर योग्य हा काय. तू जर माका नको असतोस तर मी 2 वर्षापूर्वी तुझ्या बरोबर सेटलमेंट केली असती का बुवा. जरा विषयात धरून चल ना. माका सांग, एक चांगला रत्न आपल्या देवगड तालुक्यातला जर संपात तो लोकी आनंद होतो लोकांना. अशा लेवलची भजना माका नाही जमत. गुंडू बुवाची, लोकी बुवाची, विनोद चव्हाण बुवांचे कार्यक्रम काय रंगतात आणि बाकीच्यांचे रंगत नाही असं नाही. आम्ही मुद्द्यात धरूनच बोलतो, भांडतो पण मुद्दे सोडून जात नाही. सुरुवातीक पवार बुवांचं मुद्दो घेतलं काय गरजच नाही ना बुवा. ह्या लेवलला तुका बारी करूची गरजच नाही. तो बोलल्यावर राग येतात. श्लोक अपार्टमेंट यांच्याकडून माझ्यासाठी बाळासाहेबांच्या गाण्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. तू मला कळलं म्हटलं बुवा. ह्या मायबाप भजनी श्रोत्यांका सगळा ते ऐकतं यूट्यूबच्या माध्यमातून. आपली नातवंड, मुलं, आपली बायका सगळी हे विषय ऐकत असतात. तुका मी बुवा एकही शब्द वाईट बोलले नाही. तुझी मी तारीफ करते मागावून. पण मगाशी सगळ्यांच्या समोर सांगले माझ्या सिंधुदुर्गातली 4 रत्ना कॉमेडीच्या माध्यमातून लोकांना हसवतं. आणि कुठल्या लेवलला बारी नेतं भजनाच्या माध्यमातून. इथे चांगले चांगले नवोदित भजनी बुवा हे स्वप्नील गोसावी सारखे बुवा इथे या ठिकाणी उपस्थित आहेत ना. त्यांना 1-2 राग दाखव. हे असे राग आहेत तसे आहेत, चुकीचे असेल तर ते सुधारणा करतील. आपण काय करतो, अरे मगाशी नेपाळाचा आवाज काढला तुझ्या खड्यातून. नेपाळी जन्म झाला तेव्हा फिरवतो काय रे सांग मला. ह्याचा ते आवाज आणि काय तरी काढ. मी म्हणते 4 पैसे तुझा पॉटत त्याच्यावर. आता आमचं नाही इलाज हा. आवाज काढल्याशिवाय तू बारी पूर्ण करू शकतोस काय सांग मका. ते 5 आवाज काढल्याशिवाय मी आज बारी करणार. अशी एक तरी बारी माझी तुझी दाखव कोकणातली. व पारंपरिक बाऱ्या आम्ही पण 10-15 वर्ष केल्या, पण तुझ्याकडून माका अपेक्षा नाही. लक्षात ठेव. आता तू मगापासून तर सांगतो तू असा बोललंस ते का तू तसा बोल. आज तुझ्याबरोबर काय माझा काय भांडा नका सांग. रंगत होता ना, रंगत पण येता ना भजनात. समोरचा बुवा चालेल तसं चालण्याची आमची पद्धत हा बुवा. तू जर माझ्या डोक्यावर घाण करीत असाल तर मी काय आणखी त्याच्यावर घालून घेऊ सांगा. आता मी गजर करू शकत नाही काय सांग. रुपावलीचं सांग मला. तुका देन गजर मी 1.5-2 तास आठवण धरून मारी ना परत सिद्धमध्ये भजना. बाबा तू राग मानू नका. मी मनोरंजन म्हणून बोलतोय. तू एक चांगलं पकवाजवादक तयार होतो हो तू, पण बापसा थोडंसं आवड नाही तर बघ मी त्या आडुऱ्याच्या घाटी हे काय काळ पावतो नाही धरून मध्ये. हा अरे एवढं पोरगो सुंदर बुवा. तुझं भाग्य ना. तुझं 2 सोन्यासारखे मुलगे भाग्या तुझा.
आम्ही पण रडतो आमच्या नावात. भारी तसं रे तू पैसे मिळायला लागले तर पेवागा लागलो म्हणजे माका कोणी दिलेलंच नाही पण मोज तरी दे किती असते मोजलं जिलाच्या बाजूक काढ त्याच्यातच दर्शी काय किडाडता हुडको होय तो. आता बोला उगाच लावू नको चांगला कार्यक्रम चाललो हा. बाळासाहेबांच्या गाण्यासाठी सन्माननीय उमेशजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं बक्षीस आलं. एकदा जोरदार त्यांच्यासाठी गाड्या वाजवा. माफ करा इथे सुज्ञ भजनी श्रोते जे उपस्थित आहेत. मी आता गजराची रुपावलीचा गजर करतो कारण बुवानी नोटेशनच्या पूर्वी 1.5 तास घेतले आणि आता 1.5 तास घेतले. माझ्या गजरात तुम्ही थांबशाल की नाही शंका हा. त्या भरलेला सगळा पटांगण होता रुपावलीच्या अगोदर सगळा 10 म्हणजे युट्यूबवाले 10 जण होते मागाशी. तुम्ही मान्य करा ह्या आता 8च कशा करवले सांगा ना तुम्ही. मोजा व्हायचं पटा सांगते तुम्ही मोजतोय मगातपासून होय 8 पण नाही रवले. बापसाचा भजीला बंद केलं त्याच्या असं म्हणतो बुवा. हे बघ 1 2 3 4 5 7 रवले. ह्याचं आत्मपरीक्षण बुवा करू पाया लोकांना. मी आमच्या वैभवजींचा विचार आणि पाटील साहेबांचा तुफान गर्दी होती बुवा तुफान. किती लोकांना बोर करायचा. आपण सवय लावली पाहिजे लोकांना की रुपावलीच्या अगोदर किती बोलायचा. तू जर फटकन रुपावली संपवलं असतोस ना माझ्यासारख्या बोर दबाविलो असतो का आपण वेळ काढायचा. हे हल्ली पैशाचे बाजार झाले डबल बारी म्हणजे लक्षात ठेव. मिळतं तेव्हा घ्यायची नको असा करू. माझी पण सुरुवाती खूप झाली. तू मगाशी सांगतो कैलास बुवा नाही मी प्रामाणिक सांगतोय मला बक्षीस आलेलंच तसं. मला कैलासवासी असं बक्षीस आलेलंच नाही म्हणून मी त्यांचं मोठेपण फक्त थोडक्यात केलं. असो तुका समजायचं असला तर समाज मामा का यात कळला ना काय झालं काय गजर नाही रुपावली आपण तू लाव 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 लावतो तू बाबा मी नसला होय गे दिला माझी बायची सोनाता लक्ष्मी आहे त्याच्याकडे लक्ष्मी देवा शपथ सांगते नुसतं लोक येऊन बुमटन कोण कुत्रो विचारतो नाही. ही माझी 2 रत्ना असत रत्ना आणि मी आज प्रामाणिकपणे त्यांना 12-15 वर्ष सांभाळले. ह्याच्यात माझा क्रेडिट नाही काय हो. कोण टिकतोच कोण आणले हेनी सांगायचा ना सुरुवात केल्यापासून किती बदलले ते म्हणजे आमका पण क्रेडिट द्यावाला ह्यांचा टिकवला म्हणजे ह्याचा 2,500 देते ह्याचा 1,500 देतोय 1,500 सगळा भाग होता. माका सांगतो तो काय बोला तसा बंधन घालून ठेवलेला बोलायचं नाही. 4 बोलायला सहज करायचं असू दे. माका तुका बुवा बोला खरोखरच कसा तरी वाटता काय हा असो. जर लोक बोलवतो रे तुका अजून 2 वर्ष बोलवती 4 वर्ष पण जेव्हा आपण लोकांना कंटाळा केलो ना लोक बोर होतली लोक विचार करतली अरे आम्ही काय घेऊन गेलो त्यांच्याकडून भजना. मगाशी मी 15 मात्राचं नोटेशन बुवा म्हटलं याच्यातले 2 जण तरी म्हणतील या हजारो लोकांतून 2 जण तरी म्हणतील बुवा काहीतरी करतोच दरवर्षी. आपण काय करतोय हे तुझ्या बाजूक मग बसलेत ना हे एकदम साधे असे नाही बसलेत. हे आमच्या बाजूक बसलेत ते वर्षात 4-4 5-5 बाजरी त्यांच्या घराकडे होतो. त्यांचा तोंड चांगला म्हणूनच येतात ना बुवा त्यांच्याकडे. मी सलग 5 वर्ष असोय मी विनंती केली त्यांना माका थांबवा आता. तू काय केलं असतं नका 2 तरी द्या मी घेतो असा नको करू. हे असे लोक बसतात ना बाजू यांचा काहीतरी फायदो घेऊ काका त्याला 2 गोष्टी चांगले सांगा. आवाजान कॉड भरता तो भरू दे मग तोपर्यंत मी म्हणते खडको घ्यायला असो फिराणी आहे ना जा आणि तर जय जय महाराष्ट्र माझा म्हणते मी सुरुवाती जय हा कशा करतो कुठंही लागता त्याचा बघा जरा उद्या ऐका जय जय ह्या कधीपासून म्हणायला लागलं सांग रे. तुका महाराष्ट्र पहिलं आठवा लागतो कधीपासून म्हणायला लागलं सांगला त्या सरस्वती हात लावून हमारी बिल्ली हमसे म्या पोर म्हणून खादार घेतले तर कानात शू करू लागलो मी गप्प बसा काय सांगा. मला माझं एक देवगडवालो माझं सिंधुदुर्गात तो कलावंत पुढे येताना येऊ दे आणि दुसऱ्यातले कळी लावून धंदे सोडून दे बुवा. माका सांग पवार पवानचे आणि माझे रिलेशन नसतील तर माका त्यांनी एवढा ब्रॅसलेट दिलेले एवढा होता बघा तुम्ही एवढा आम्ही मोडलं ह्या बघ आणि या परत दुसरा केलं नाही मोडलंय म्हणजे बघा कळत बघा तिला या बाबतीत समजाव. मी तुका सांगतोय आता सगळी जबाबदारी 7-12 तुझ्या नावावर जातो ना भविष्यात याका समजाव. हा आणि तू आनंद सावंत आयरे त्यांच्या संपर्कात जास्तीत जास्त राहू
हा ह्यो फक्त काय करतो लो फॉलोअप सुरुवाती करतो लो बक्षिसा मिळासाठी. मी सांगा ठेवते तुका तुझी प्रगती खुंटवू नको. अजून 2 वर्ष तू या क्षेत्रात येऊ नको, प्रगती कर. ह्यो आपला पैसे बचत करण्यासाठी काय पण करी, म्हणजे धंदे बंद कर आता. तू अजून ते चांगलं अजून त्याची चाट बीट बसा दे ना परिपक्व. मी 100 रुपये देऊन तो श्रीमंत होतो लो. मग मी एवढं 10 वर्षाचं पोरगो आणलं हे का देई 500 रुपये. लगीन झाला यंदा त्याचा. तुझे एवढे संबंध होते तुका दिलेले ते असले तुका. अरे बुवा एकदा माझ्याकडे ह्यांका विचार ना तर सोन्यापेक्षा महान काय असणार आहे काय त्यांच्या कंपनीत. डायमंडचा 15 लाखाचा ब्रेसलेट माझ्या पेटीवर टाकलेली दिली. पण मी तेवढंच मला श्रीमंत मागे दिले त्यांचा. विचार त्यांना जाव तू काय केलं असतं. दुसऱ्या दिवशी आला असं परत ज्वेलरीवाला हा त्याच्याकडे जाऊन विकलं असतं. आमका बोलाक शिकवतो तुका 2-2 वर्ष बोलवतात माका आणि पुढच्या वर्षी मी तुका नको आहे ना तू एकटो ये आणि हय ना या कर कुत्र्या बाजाराचे आवाज काढ पण डोक्या फिरवता परत. आता गजरात बोललोस ना तू याद राहा माका चांगला म्हणतो तुका मी फिरवतोय महाराष्ट्र, जबाबदारी माझी. तुका म्हणता जनशताब्दी जाऊ देवते ना जशी का रेल्वे याच्या आज्याचीच हा जाऊ देवते ना म्हणजे का राग येता का या बोलायचा लागता भाजनाला लय जवळतो. एका माझ्या रस्त्याशिवाय एका पर्याय नाही. लिंगाच्या हद्दी दिल्याशिवाय कुणीच जाऊ शकत नाही. काय रे कांडी चोरा त्याचा सांगायला लागलं. उद्या त्याच्यावर जर मी बसायला लागले ना बहुतेकांची दुकानं बंद होती. लोक किती कमेंट्स असतात ते बघ युट्यूबवर. तुम्ही दोघे एकत्र या थोडीशी बंधनं पाळतोय. हा तो माझा दुश्मन नाही तुझ्या माहितीसाठी सांगते. आणि माका एकटे येऊ लावू नको. काही 2-4 मिळतं तुमका दोघा तिघांका ते संपती त्याच्यात ठेवतो. माझ्या नादात शक्यतो त्यांना खरा वाटतं त्यांना सगळा पट्टा हा. पण तुझे चाहते असल्यामुळे थोडेसे ते हसत कमी होते. आम्ही 2 जण जर एकटे गेलो ना तर तुम्ही 2 जण 3 जण जे काय नाचता 2-2 बारी महिन्यात त्याच्यामुळे करतास ना बहुतेकांची दुकानं बंद करी. असो महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. देवावरना कृष्ण कोयना बजरा गोदावरी एक बनाचे भरत पाणी मातिया भागरी. दिनकरीला सत्यनारायण दिनकरीला सत्यनारायण जगुले पाणी माझा जय महाराष्ट्र माझा. आता बघा वातावरण कसं झालं.
ठीक आहे, मनोरंजन 100% करायलाच पाहिजे, त्यासाठी तू प्रसिद्ध आहे, मी नाकारतच नाही. तू मला बोललास 100% मी सहन करणार, कारण मी तुला बोलतोय. पण बारी जास्त वेळ लोकांना कंटाळत ठेवू नकोस. फास्ट अँड स्वीट. विश्वकर्मा फर्निचर सन्माननीय मंदार पांचाळ यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. जय मल्हार अंडा बुर्जी तर्फे हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. मनोभावे भजन तू कर प्रभुजा लागे कल्याला कधी लागे. मनोभावे भजन तू कर प्रभुजा लागे कल्याला प्रभुजा लागे चरणाला. विकास साळवी यांच्यासाठी हे गाणं आहे. अंडा बुर्जी एक जाताना जय मल्हार. कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगा. कधी लागे रे वेड्या तुला गोडी अभंगा. मला भावे त्यांच्यासाठी आई एकवीर माऊली झाली कोल्याची सावली. आम्हा कोली वाऱ्याच्या हाकेला धावली. एकवीर माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. एकवीर माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला. आई तुझं देऊळ माझे परममित्र आणि गुरुबंधू यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो. गणेश पांचाळ बुवा मंगलाष्टकांसाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय उमेश पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा हे 501 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. बाळासाहेबांची श्रद्धांजली शब्द माझी आहे, स्वतः बनवलेली आहे. फक्त काय मंडळी, पैशासाठी मी बारी करणारा बुवा नाही. भगवंताने मला खूप म्हणजे मायबाप भजनी श्रोत्यांच्या जोरावर खूप पैसा मला भगवंताने दिलाय. पण बाळासाहेबांची कुठल्या पक्षाच्या तागडीत त्यांना कृपा करून तोलू नका. मराठी माणसासाठी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव व्यक्ती अशी होती की ती मराठी माणसासाठी आपल्या हिंदूंसाठी मनापासून काम करत होती, कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता. म्हणून कुठल्याही मंडळाने जर आपल्याला सांगितलं की बाळासाहेबांवर गाणं घेऊ नका,
मंडळांचं ऐकू नका. मी तुम्हाला सांगतोय, बाळासाहेबांना पक्षाच्या ताकदीत कधी तोलू नका. मराठी माणसासाठी झिजणारी एकमेव व्यक्ती म्हणजे बाळासाहेब, लक्षात ठेवा. कारखान लावले महाराष्ट्रामध्ये. आपला काशीराम परब आणि अजरामर केलेलं गीत, त्या चालीवर हा गजर बांधलाय. महाराष्ट्रामध्ये एकत्र झाल्या वाघ हो जन्मला, मन रे महाराष्ट्रामध्ये एकत्र झाल्या. या ठिकाणी आमचे परममित्र नितीन पवार जर आले असतील तर त्यांना विनंती आहे आपण पुढे यावं. महाराष्ट्रामध्ये एकत्र झाल्या वाघ हो जन्मला, या वाघानं. बाळासाहेबांवर बुवा आपण जेव्हा कवन करतो ना, ते इथे माता भगिनी पण बसले आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी माता भगिनी कार्यक्रमाला येणं हे आपल्या वाडवडिलांची पुण्याई आहे बुवा, बरोबर ना. त्याच्यामुळे आपण पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे ना चांगल्या पद्धतीने. नुसते लोकी बुवाचे केंडी करणे, मला माझी केंडी करून बुवा माझी काय नाही प्रतिष्ठा होणार. लक्षात ठेवा, लोक तुम्हाला कमी लेखतील आणि ते लेखता नाही, कारण जोडीचा बुवा त्या स्टँडर्डने चालला पाहिजे. तत्वांशी आपले वाद असले पाहिजेत. वैयक्तिक मेरेवर रवान भांडल्यासारखं भांडतं बाबा, असा करू नको. तू एक चांगलं कलावंत हो. मी म्हणतोय 2 पावलं मागे घे कधीतरी. का घे तर आपल्या 2 पावलं जर मागे घेतले ना तर 4 पावलं आपण पुढे जाणार. लक्षात ठेव, आपण पुढे जातो ना बुवा. धावताना एखादा धावपटू बघ 2 पावलं मागेच असतो. ह्या आता तुका बोलतोय तर थोडासा तिखट लागताला माका माहिती आहे, पण तुका ऐकायला घेऊकच लागत, कारण तू माझ्या सिंधुदुर्गातलो एक चांगलो कलावंत असो. त्याच्यातून सुधारणा. आता बघ, तू माझी म्युझिक मारू लागलं, माका अभिमाना. जय जय महाराष्ट्र माझा मी म्हणायला लागलोय, अभिमाना. थोड्या दिवसांनी माझं नाव घेतलं, माझं अभिमाना. अजून मला पुढे येतला बक्षीस फक्त येत नाही, त्याचा याकच दुःख राहला. तिने 50 रुपये जरी दिल्याने माका ना तरी माका भरलेला वाटतेला पुढे येतल्या माणसाने. नाही तर त्यांची माझ्याबरोबर काहीतरी दुश्मनी असा पण वाटतेला लोकांका. श्री उमेश पाटील, एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर गाणं घ्या. 100% 500 रुपयांचं बक्षीस आहे. शिंदे साहेबांवर म्हणजे त्यांच्या धर्मवीर पिक्चर मधील एक अजरामर झालेलं गीत मी 100% घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये सन्माननीय सतीश धुरी यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. आमच्या शेवरे गावचे माझ्याकडे गेली कित्येक वर्ष जे चकवावादक करतात त्यांच्यासाठी उमेश साटम यांच्याकडून 101 रुपयांचं गुगल पे वरून बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये एकत्र झाल्या वाघ हो जन्मला, या वाघानं महाराष्ट्र गाजविला. अखंड हिंदुस्थानच्या हिंदू बांधवांनी त्यांना म्हटलेलं आहे हिंदू हृदय सम्राट. नाही तर भजनाच्या माध्यमातून सध्या पदव्या मिळतात. सिंधुरत्न, कोकणरत्न, बरोबर ना. मला हे सांगायचं आहे, अशा पदव्या बाळासाहेबांना कुठल्या शासनाने दिलेल्या नाहीत. हिंदू बांधवांनी ठरवलं की हे हिंदुस्थानचे सम्राट आहेत. लक्षात ठेवा, हे कोणाच्या तरी नशिबात नाही. कॉमेडीचे बादशाह आमचे जोईल बुवा आम्ही मान्य करतो, पण एकदमच आमचा क्रिया नष्ट करू नको. आम्ही मग काय मेलेल्या आईचं दूध पिलेले बुवा नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब जीवन जगले. पाटील साहेब
ज्यावेळी राष्ट्रपती पदाची निवडणूक होती, समोरच्या ज्या उमेदवार होत्या राष्ट्रपती उमेदवार त्या वेगळ्या पक्षाच्या होत्या. बाळासाहेबांनी विचार केला नाही, त्या वेगळ्या पक्षाच्या आहेत. एक मराठी महिला म्हणून राष्ट्रपती पदासाठी त्यांना मतदान करायला लावलं आपल्या पक्षातील लोकांना. हे बाळासाहेब होते, लक्षात ठेवा मित्रांनो. प्रतिभाताई पाटील हे कोण आता करू शकत नाही, कोणी करू शकत नाही, माझा शब्द आहे. आणि म्हणून असं आम्ही सडेतोड बोलतो ना, म्हणून ह्या बुवाला राग येतो, पण हे सत्य आहे बुवा. श्री हेदुबाई भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ दिवा बेडेकर नगर पुडी. बघा ह्या सगळ्या बक्षिसांपेक्षा ह्या बक्षीस महत्वाचा होता. हे आपलं प्रेम आहे, लक्षात ठेवा. असा माझा भावालो कधीच करूतो नाही. असू दे, माझे सगळे जवळचे असत. थोडी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. बाळासाहेब नाही तत्वाची तडजोड केली. एक निळा आणि एक भगवा, 100%, 101 रुपयांचा भगवा बक्षीस आहे. तत्व घालला इथे सगळ्या भजनी श्रोत्यांची माफी मागतोय. माझा नाईलाज आहे, कारण माझ्या गजराला कोण थांबणार नाही. माझा सुद्धा नाईलाज आहे. विनोद शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे, 2 ओळी त्यांच्यासाठी म्हणतो. यांचं गाणं आहे एक निळा एक भगवा. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर